लग्न जमत नाही आम्ही जमवतो. तुम्हाला 1 तोळ्याची एक चेन 50 ग्रॅमची आणि 1 तोळ्याची एक अंगठी आणि 1,00,000 रुपये द्या आणि आम्ही प्रोसेस पुढच्या प्रनी सगळे बघतो. तुम्हाला पुन्हा जर आपण म्हणत पण नाही आम्ही तुमचं लगीन आम्ही मोडतो. तसं आपण असल्यापासून सावधान राहावा आणि लगीन करायचं आहे तर विचार करून करायला शिका. तर सावधान राहण्यासाठी भले टकुऱ्याचा विचार करावा लागेल, परंतु पैसे देऊन भिकारी होण्यासाठी 1 तास सुधी नव्हे अर्धा तास लागणार नाही. असल्यापासून सावधान राहावा. तुम्हाला लगीन करून तुमचं जुळवून टाकतो. ह्यासाठी उशीर नको आणि तुम्ही द्या. असल्यापासून सावधान राहावा. रानामध्ये पिकवलेला स्वतःच्या हिमतीवरती गहू गहू आणि रानामध्ये पिकवलेला आपण एखादं ऊस आणि त्या ऊसाला आपण पाणीच होऊन नाही दिलं आणि ह्या ऊसाला पूर्णपणे पाणी दिलं आपण, त्या पाण्याचा काय उपयोग जरी आपण होऊन नाही केलं आणि होऊन नाही केल्यावर कुठलीही गोष्ट कशी येईल. आणि इथं मका केली आणि हे रान नाहीच पलटी मारतं. तसं आपण असल्यापासून सावधान राहायला शिका. लगीन काही जमवण्यासाठी आपण सगळ्या विचार करावा लागतंय. आपण ₹1,00,000 ₹2,00,000 देऊन आपण भिकारी होतोय. कारण भिकारी होण्यासाठी आपल्याला, कारण की लग्नाच्या पुढं आपण करतोय रातदिवस पशिना बहाळून आपण नाही ते आपण खर्च करून आपण केला आणि त्या एका खर्चासाठी तुम्ही लगीन जमवताव हे करताव. असले सावधान बंधुभावापासून राहावा आणि आपण तुम्ही काय करणार आहे हे इकडे लक्ष देऊन करायला शिका. कारण ते लक्ष देण्यासाठी भले लिहायला पुसता येईल पण कोरलेलं नाही. तसं पैसे देऊन भिकारी होता येईल, परंतु एकदा तुटलेलं नातं कधीच नाही. कारण की असल्या जमान्यामध्ये लग्न ही जुळत नाही आणि ती जुळत नाही ती कशामुळं, कारण की आपणच कमजोर आहे. असल्याकडे जाऊ नका, फिरू नका. असल्यापासून सावधान राहायला शिका. शिळी भाकर पाण्यासंग खावा गाड्या, परंतु असल्या जुळवाजुळवीच्या एखादा पैसे देऊन आपण जुळवाजुळवी कर नका. शेतीमध्ये तुम्हाला सांगतो, आता हे तर कॉक चालू केला आहे, ह्याला पाणी द्यायचं आहे. नाहीच केलं ही काय होईल ऊस तिकडच्यासारखा होईल का नाही. हे तर ऊस तुम्हाला हे अगोदर दाखविलं होता मागच्या वर्षानं. ह्याला पूर्णपणे पाणी नाही दिल्यावर करपून धुळा होईल आणि हे रान नांगरून टाकलं त्याच्यामध्ये आपण होऊन नाही पेरणी केल्यावरती धान उगवणारच नाही. तसं उभ्या आयुष्यामध्ये स्वतःच्या मेहनतीनं काही कुठलीही गोष्ट जुळवायला हे करायला शिका. असले बंधू बाबाकडे राहू नका आणि एखाद्याकडे बटेनं रान दिलं असं असं करतो मी. एखादं अंतकरणापासून रात दिवस पिकवतं आणि ते पिकवलेलं सुद्धा आपल्याला किती घेतले ना किती नाही हे आपल्याला कळून देत नाही. तसं उभ्या आयुष्यामध्ये आपली मेहनत आपल्याला उपयोगी येते. ह्यासाठी पूर्णपणे असले लग्नाच्या लफड्यात राहू नका. कारण की तारावर पक्षी बसलेलं त्याला माहीत आहे, ताराच्या शिपूट लागलं तर मी राहत नाही, त्यामुळे शिपूट सुद्धा वरती करतंय. ह्यासाठी तुम्ही असले लग्नाच्या लफड्यात पण नका आणि तुम्ही सावधान राहायला शिका. आजच्या जमान्यामध्ये कोणावरती विश्वास टाकून काही उपयोग नाही. विश्वास टाकायला जायची स्वतःवरती विश्वास टाकून करायला शिका. आणि तुम्हाला कुठलीही गोष्ट ₹1,00,000 ₹2,00,000 देऊन 50,000 कपडे देऊन एखाद्या माणसाला आपण भिकारी झालो आणि लगीन जुळवण्यासाठी जरी जुळलं तरी पैसे देऊन पुन्हा ज्याला असल्या जमान्यात आजच्या काय कोण खरं राही नाही. आणि जमवतोय आपण पुन्हा परपंच करायला निघतोय. पुन्हा आपण एक गोष्ट आपले सपरिवारण बघा, माझ्या भावासारख्या दोस्तांनो काळजामधल्या असल्या पैशाच्याही देऊ नका. कारण की तुम्हाला सांगतो, लगीन ही जमवण्यासाठी भले सॉंग घेणारी लय आहेत, तुमचं जुळवाजुळवी करतो, परंतु आपल्याला दिसतं ह्या डोळ्यानं आजच्या जमान्यात लगीन जमन आहे हे खरं नाही. आणि जमवायला निघली ती तोंड वर करून आणि लोकांचं पटांगण करते ती, पैसे घेऊन करते ती आणि पुन्हा म्हणते ती असं असं झालं करू करू ह्याचं असं असं पत्रिकामध्ये नाव बसत नाही, ही बसत नाही आणि ती बसतंय, परंतु आपल्याला म्हणून कळत नाही. आणि तुम्ही काय करताव, लगीन जमत नाही म्हणून पैसे देऊन भिकारी होताव. ह्यासाठी भिकारी होण्यासाठी आपल्याला रातदिवस काबाळ कष्ट केले आणि एका लग्नाच्या पाय आपण का नाही शेतीमध्येही लक्ष देऊन पिकवलं आणि पिकवलेला मोती आपण होऊन पिकवलेलं पीक येतोय. तसं लगीन दुसऱ्या बुवा साधू बुवाकडून हे करून सिद्ध काय होत नाही बरं का. माझ्या काळजामधल्या भावाला सहपरिवाराला माझ्या वडीलधाऱ्या माणसाला सांगतोय अंतकरणापासून, आवडलं तर एक लाईक आणि एक फॉलोअर्स आणि बेल आयकॉन करायला विसरू नका यूट्यूब पेजवरनं पाहत असला तर. आणि तुम्हाला सांगतो ही दुनियामध्ये आजच्या संघर्ष आणि मेहनत ही होऊन केले तर होऊ शकते. आणि तुम्हाला सांगतो आजच्या जमान्यामध्ये लग्न हा असा एक गोष्ट होऊन गेला आहे. किती जण रातून दिवस काबाड कष्ट करते ती आणि पैसे बंगला मोठा मोठा आहे त्यांचं होईना आहे आणि आपलं ह्या मिडल क्लासच्या गरिबीतून आपण रात दिवस कष्ट करून करतो, शेतीमध्ये पिकवतोय, आपल्याला अर्धा एकर रान आहे, कोण देणार आहे. आणि तुम्ही जाता एखाद्याकडे लगीन जमवण्यासाठी फोन करता बघा यावं असं असं. तुम्हाला सांगतो अंतकरणापासून स्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेवा. लिहिलेलं आहे ना वर आकाशामध्ये लिहिलंय ते होऊ शकतंय कधी पण.
लिहिलेलं कधीही होऊ शकते. तुम्ही असल्यापासून सावधान राहा. असल्यानं आपण कमजोर व्हायला लागलो आहे आणि त्यामुळे आपल्याला काही सुधरत नाही. आजच्या जमान्यामध्ये आपण खाल्लेला घास आपल्याला उपयोगी येईल, परंतु दुसऱ्याचा घास दुसऱ्याच नाही. पंचपक्वान्नचं ताट आपण एखाद घेऊन खाल्लेलं भले आपल्याला उपयोगी येईल, पण दुसऱ्याचं उपयोगी कधीही येऊ शकत नाही. भले आपण रस्त्यावरून चाललेलो, चालता चालता स्वतः या पायावरती चाललो, ते चाललेलं आपल्याला उपयोगी येईल, पण दुसऱ्याचं अपंगाचं चाललेलं ते त्याचं दुःख त्याच्या चेहऱ्यावर कायम राहील. परंतु राहण्यासाठी पण पैसे लागतात, परंतु पाय जोडण्यासाठी लाख रुपये नव्हं, ते पायाला खर्च करण्यासाठी एखादी सायकल घेऊन त्या सायकलीचा संघर्ष करावा लागेल. तसं उभ्या आयुष्यात लग्न जमत नाही ह्या लपड्यात पडून स्वतःची जिंदगीचं पटांगण करून घेऊ नका. लिहिलेलं पुसता येईल, परंतु कोरलेलं कधीच नाही. लग्नासाठी भले पैसे देऊन भिकारी होण्यासाठी आपण हिमतीवरती लगीन कसं होईना, आमच्या पोराचं लगीन कसं होईना, परंतु लगीन होईना. माझ्या भावा तुला सांगतो, तू शांत जरा राहा. कारण की लगीन हा असा त्या झाडाला सुद्धा सांगतो, पुढचं मँगोचं झाड आहे, त्याला पाणी नाही, रान नुसतं चाललंय, परंतु सुकून चाललंय. काय चाललंय? ही सुकून चाललंय. आंब्याचं झाड आहे, सुकून चाललंय. का तर त्याला पाणीच नाही. तसं उभ्या आयुष्यामध्ये स्वतःच्या हिमतीवरती आपण केलेली गोष्ट उपयोगी येईल माझ्या भावा. परंतु एक तुला सांगतो, कारण की गोष्ट आणि गोष्ट होण्यासाठी लय उशीर लागू शकत नाही आणि ऊस करपण्यासाठी पण लय उशीर लागत नाही. आणि असल्या बंधू बाबाकडे ही पैसे देऊन भिकारी होऊन आपण काय करतोय ह्याच्याकडे लक्ष देऊन काय करतोय ही पण उशीर लागणार नाही. आपण होऊन करतो एखाद्या चांगलं चांगलं आपल्या फॅमिलीमध्ये जाऊन हे कर, परंतु असल्या पैसे देऊन तेवढे भिकारी होऊ नको. फॅमिलीला आपलं सकुशीन देतो, पण त्यांच्या पण चेहऱ्यावरती आनंद नाही. काय तर करतंय पोरगं, काय तर करतंय, ही बिझनेस आहे एखादा ह्याचा. काय तर आपल्यापाशी गोष्ट चांगली असल्यावर ना द्यायला कोण मागं सरत नाही बरं का. आणि असले बंधू बाबाकडे लक्ष ठेवून बेकारी होऊ नको. कमवायला लय लागते, पण घालवायला असल्याकडं देऊन लाख लाख रुपये आपण सोनं नाणं त्यांना देऊन कपडे देऊन आपण निमा खर्च तर ह्यांना कमवलेला निम्या आयुष्याचा देतोय आणि आपल्याला भिकारी व्हायला एक अर्धा तास सुद्धा लागत नाही बरं का माझ्या भावा. पण ही लग्नाचा कुठ्याना ध्यानात राख. आणि वडीलधाऱ्या माणसानो तुम्हाला सांगतो, असल्यापासून सावधान राहायला शिका. धन्यवाद. आणि सत्य परिस्थिती आहे कधीही. हां.